होपोनोपोनोचा सगळ्यात पहिला सिद्धांत जो डॉक्टर युलेन यांनी सुद्धा स्वीकारला होता की आपल्या आयुष्यात जे काही घडतंय त्याला केवळ आपण आणि आपली ऊर्जा कारणीभूत आहे. तुम्ही जो काही विचार करताय तो तुमच्या लाईफमध्ये कुठे ना कुठे कुठल्या तरी पद्धतीने रिफ्लेक्ट होतो. तुमचा बॉस खडूस आहे किंवा तुमची नवरा बायकोची भांडणं होत आहे किंवा प्रियकर प्रियसीचं रिलेशनशिप हवं तसं वर्कआउट होत नाहीये, प्रमोशन मिळत नाहीये, आर्थिक समस्या फार भेडसावतात. अशी कुठलीही समस्या असेल जी तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास देते आणि तिला रिपेअर करण्यासाठी सगळ्यात सोपं माध्यम आहे ते म्हणजे होपोनोपोनो. बरं, हे करायचं कसं? तर अतिशय साध्या सोप्या 4 वाक्यांचं फक्त तुम्हाला रिपिटेशन करायचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह. आणि ज्या क्षणी आपण ही जबाबदारी स्वीकारतो की माझ्या आयुष्यात जे काही घडतंय मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल त्याला फक्त आणि फक्त मी कारणीभूत. त्या जगण्यात काही गोष्टी मनासारख्या घडल्यात, काही नाही घडल्यात. बरं, ज्या नाही घडल्यात तिथे आपण सतत कुठल्या ना कुठल्या वेळेने स्वतःला किंवा इतरांना दूषणं देत आलो किंवा कोसत आलो. जसं की एखादं काम दिलंय, वेळेत नाही घडलं, स्वतःच्या कॅपॅबिलिटीवरती डाऊट घेतोय किंवा स्वतःच्या कॅपॅबिलिटीसाठी स्वतःला कोसतोय की अरे हे तू असं करायला हवं होतं, हे तू करू शकला असतंस, हे तू मुद्दाम नाही केलंस, हे तू असं केलंस तसं केलंस. या ना त्या मार्गाने कारणाने आपण एकमेकांना दूषणं देत राहतो आणि मग त्या गोष्टी अजून स्वतःला निगेटिव्ह करतात. आपण खूप ऐकतो स्वतःवर प्रेम केलं पाहिजे किंवा बाकी सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केला पाहिजे, आणि एक गोष्ट मात्र सुटते ती म्हणजे स्वतःला माफ करणं.